बातमी पुण्यामधनं पुण्यातल्या कात्रज कोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये वाद झाल्याचं समोर येते। लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केलाय। तर लक्ष्मण हाकेंची मेडिकल टेस्ट करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली। तर मराठा आंदोलकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचा आरोप हाकेंनी केला। तर वादानंतर दोन्ही बाजूचे लोक हे आता कोंढवा पोलीस ठाण्यात पोहोचल्याचं बघायला मिळतं आणि मराठा आंदोलक तसंच हाकेंची एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मंदार गोजारी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। मंदार, नेमकं काय घडलं होतं, किती वाजताची घटना आणि सध्याची स्थिती काय? ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावरती आले असताना मराठा समाजातील आंदोलकांसोबत त्यांचा वाद झाला। मराठा समाजातील आंदोलकांचं म्हणणं होतं की माजी खासदार संभाजीराजे यांच्याबद्दल लक्ष्मण हाके यांनी केलेलं जे वक्तव्य आहे त्याबद्दल त्यांना आक्षेप आहे आणि त्याचबरोबर त्यांचा आरोप होता की लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केलेलं आहे। दुसरीकडे लक्ष्मण हाके असा दावा करत होते की आपल्यावरती जाणीवपूर्वक असा आरोप करण्यात येतो। हा वाद वाढत गेला। आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत की लक्ष्मण हाके यांना त्या ठिकाणी एका अर्थाने धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यानंतर हा वाद जो आहे तो पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनला पोहोचलेला आहे। आता मराठा आंदोलक आणि लक्ष्मण हाके हे कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये आहेत आणि मराठा आंदोलकांकडून मागणी करण्यात येते की लक्ष्मण हाके यांची मेडिकल टेस्ट करण्यात यावी, त्यांनी मद्यप्राशन केलेलं आहे का याची खातरजमा करण्यासाठी। तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांच्याकडून आरोप करण्यात येतोय की आपल्यावरती जाणीवपूर्वक हा आरोप करण्यात येतो आहे आपल्याला बदनाम करण्यासाठी। तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पुणे पोलीस काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल। पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनला सध्या गोंधळाचं वातावरण आहे। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनला सध्या जमलेले आहेत। अश्विन, धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।